मद्रास हायकोर्टाच्या आदेशावरून 29 जुलै 2011 पासून टीईटी लागू राहील असे म्हटलं आहे। महाराष्ट्र राज्यात 13 फेब्रुवारी 2013ला टीईटी सक्तीचा आदेश निघाला होता आणि याच तारखेपासून राज्य सरकारने टीईटी उत्तीर्ण झालेल्यांना शिक्षक म्हणून नेमणुका दिल्या आहेत। पण सर्वोच्च न्यायालयाने 2013 पूर्वीच्या शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण बंधनकारक घातले आहे। असाच प्रश्न उत्तर प्रदेश समोर निर्माण झाला आहे। त्यावर उत्तर प्रदेश सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे। ह्याची 16 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र शासन उच्च न्यायालयात आपली भूमिका मांडणार आहे। त्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमेत बैठक पार पडली आहे। 16 सप्टेंबर नंतर पुरेशी कागदपत्रे घेऊन शासन सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे।